पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ होणार। महारवतन जमिनीबाबत योग्य तपास करून कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटीत घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा आरोप। केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी दिल्याचाही दावा। स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी उर्वरित 38 याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी। मतदार यादी संदर्भातल्या 4 याचिका हायकोर्टानं मंगळवारी फेटाळल्या। भाजप पुन्हा ॲक्शन मोडवर। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी। महायुतीत जोरदार ठिणग्या उडण्याची शक्यता। ठाण्यात महापौर आमचाच या नाऱ्यावर भाजप ठाम। निवडणुकीत शिंदे सेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या। उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीतच लढणार। तसंच अधिकाधिक नगराध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्यावर कल। भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडीसाठी अनुकूल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय। आगामी निवडणुकीत काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। $50,000 हेक्टरी द्या ही मागणी करणं टोमणा आहे का? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। मतचोरा आता कुठे पळाला असं शेतकरी विचारत असल्याची टीका। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची ऑडिओ क्लिप ऐकवली। कर्जमाफीच्या आश्वासनाची घोषणा केल्याचा ऑडिओ ऐकवत सरकारवर निशाणा। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज। पाटणा वैशालीसह 18 जिल्ह्यात 121 जागांवर मतदान। तेजस्वी यादव दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 16 मंत्र्यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये। विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विकण्याच्या मार्गावर। आदर पुनावालासह JSW आणि इतर कंपनी खरेदी करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्लीत भारतीय महिला संघासोबत संवाद। क्रिकेटबाबत अनेक गोष्टींवर चर्चा। भारताला विश्वचषक मिळाल्याबद्दल खेळाडूंचं कौतुक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।